केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर जळगाव शहरामध्ये एक विद्यार्थ्यांमध्ये जल्लोषाचं वातावरण पाहायला मिळतंय। विद्यार्थ्यांनी सांगितलंय की हे सरकार आमच्या समोर झुकलेलं आहे। या ठिकाणी विद्यार्थ्यांनी जल्लोष केलेला आहे। खरे सौंदर्य म्हणजे विश्वास आणि विश्वास म्हणजे भंगाळे गोल्ड। जे जळगाव मधले नागरिक आहे त्यांना मेलोडीचं या ठिकाणी त्यांनी वाटप केलं। आपल्यासोबत काही विद्यार्थी आहे जे याच्यामध्ये बसलेले होते। काय सांगशील, आज धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाला आहे, आनंदी आहेस? आम्ही भरपूर आनंदी आहोत, पण जितके आम्ही आनंदी आहोत ना तितके आम्ही हे जे राजीनामा भेटण्यासाठी आम्ही जी मेहनत करत आहोत 20-25 दिवसापासून, ती भरपूर मेहनत होती। लाठी चार्ज पासून, टीयर गॅस पासून, तिथं फिमेल्स वरती जो झाला, पोलीस डिटेंशन, सरकार जो ब्लाइंड आय करत होता कि प्रोटेस्ट चल रहा है, इस बारे में उनको जो एक वो कर रहा था कि इग्नोर कर रहे थे, वो सब हम लोगों ने सब वो सहन करके हम लोगों ने आज जीत हासिल की है। इसलिए वो जीत का जो है एक साय ऑफ रिलीफ जो है वो हम लोगों में है। बट हम लोग के पास अभी हम लोग को इतना पता है की अभी धर्मेंद्र प्रधान का रिजिग्नेशन तर भेटलाय, पण आता आम्ही थांबणार नाहीये। ही जी तुम्हाला वाटते की एवढेच रिजिग्नेशन देऊन जर आम्ही शांत बसू किंवा थांबून जाऊ, असं मुळीच नाहीये। आता अजून आम्ही पुढे जे तुम्ही ऍक्शन घेताय, मुळे जे पेपर लीक झालंय ते कोणामुळे झालंय, कसं झालंय, केव्हा झालंय, त्याच्यामध्ये कोण कोण इन्व्हॉल्व्ड आहे, तुम्ही त्यांना कसं काय पनिशमेंट देताय, तुम्ही त्यांच्या विरोधात काय ऍक्शन घेताय, हे सुद्धा आम्हाला बघायचंय। हे सुद्धा आम्ही बघणार आहोत आणि याच्या पुढे जे काही मुद्दे असतील, आम्ही यूथ प्रत्येक जण आम्ही अगर हम लोग वोट दे रहे हैं ना तो हम लोग आएंगे, खड़े होंगे, सवाल पूछेंगे और हर सवाल का जवाब आप लोग को देना ही पड़ेगा। तू इथे या एक वेगळ्या पद्धतीने निषेध व्यक्त केला होता धर्मेंद्र प्रधान यांचा, काय सांगशील आमच्या प्रेक्षकांसाठी? ते कुचू वाला कि कुचू रिजाइन दे दो, हे आमचं प्रोटेस्ट होता आणि कुचू अपना रिजाइन दे ही दिया है, बट फिर भी देर से दिया है, देर से नहीं देना चाहिए था। काय सांगशील, तू या ठिकाणी GS ग्राउंडवर पहिलं म्हणजे खरं म्हटलं तर जळगावचं आंदोलन तू पेटवलं होतंस, काय वाटतं? माझं फक्त सर्व युथला एकच मेसेज चांगल्याने ऐकून घ्या। भीती बिलकुल चांगली नाही। तुम्ही बिंदास या, कायदेशीर वागा आणि कायद्याचं फॉलो करून जर तुम्ही एक शांतीपूर्वक आंदोलन करता, हे तुम्हाला कोणी थांबवणार नाही। जो कोणी आला, हिम्मत करा, फक्त समोर उभं राहायची, फक्त हिम्मतची गरज आहे, त्याच्या पलीकडे काही नाही, तुम्हाला कोणीच थांबवणार नाही। एक दिवस मी थांबलो, मला हे सर्व भेटले, जे हे सर्व लोक माझ्यासोबत विद्यार्थी आले होते, मला हे सर्व भेटले आणि यांनी सर्व नंतर मेहनत घेतली आणि त्या मेहनतीचा फळ आम्हाला शेवटी आज भेटला। थँक्यू। पण आता राजीनामा झाला आहे, मात्र पुढचं अजून काही आपल्या मागण्या आहेत, त्यासाठी कसं पुढची दिशा कशी आहे? बघा, आता राजीनामा तर दिलाय, त्याच्यानंतर जो परत त्या खुर्चीवर बसणार आहे त्याला पण आमच्याकडनं तेवढाच प्रेशर राहणार आहे जो आज धर्मेंद्र प्रधानना दिला आम्ही किंवा गव्हर्नमेंटला दिला। गव्हर्नमेंटची चुकीमुळे जे घडलंय आता ते अकाउंटेबिलिटी फायनली आज रेजिग्नेशन द्वारा घेतल्या गेलेली आहे, पण समोरचा जो व्यक्ती बसेल त्याला पण तेवढाच प्रेशर राहायला पाहिजे। ही युथला विनंती आहे सर्वांना आणि सर्व जागृत नागरिकांना ही विनंती आहे। आणि त्याच्यानंतर जे सर्व पोलीस अधिकारी ज्यांनी बेमतलब मारहाणीवर गोष्ट आणली, बेमतलब लाठीचार्ज केला स्टुडंट्सवर, जे स्टुडंट्स त्यांना काही करत नव्हते, काही बोलत नव्हते, त्या प्लीज, आणि जे अजून ज्याच्यात ऑफिसर जसे होते ज्यांना नेम टॅग नव्हता लावला, ज्यांचा बॅज नंबर माहिती नाही, काही नाही, हे ते गुंडे होते की पोलीस खरं मध्ये होते, याची अकाउंटेबिलिटी पाहिजे आम्हाला। असे खूप पोलीसवाले होते जे सिव्हिलियन ड्रेसमध्ये आले होते, ते पण खरं मध्ये पोलीसवाले होते की नाही होते याची पण खात्री आम्हाला पाहिजे, कारण की सिव्हिल मध्ये कोणी येऊन जर तुम्हाला लाठी मारत आहे तो एका गुंड्यापेक्षा कमी नसतो। काय सांगशील, या ठिकाणी तो संविधान घेऊन या ठिकाणी आनंद व्यक्त करायचं काय? एक्चुअली मुझे ये कहना है कि 12 साल में पहली बार ये सरकार में किसी ने रेजिग्नेशन दिया है और ये सरकार में हमने कई बार इस संविधान के ऊपर हमला होते हुए देखा है सरकार के लोगों की तरफ से। तो आज अहंकार टूटा है, घमंड टूटा है, गुरूर टूटता हुआ दिखा है, तो ये संविधान की जीत है। बस मैं यही कहना चाहूँगा कि संविधान की जीत है और
आगे से जो भी मिनिस्ट्री है, हर किसी मिनिस्टर्स को ये बात ध्यान में रखना चाहिए कि हम इस संविधान के नीचे काम करते हैं तो हमको अकाउंटेबिलिटी को लेना पड़ेगा, मानना पड़ेगा और उसके साथ में सवालात के जवाब भी देने पड़ेंगे. काय सांगता मजबूती का नाम महात्मा गांधी एक वेगळा टी शर्ट घालून आपण इथे आज या महात्मा गांधीजींनी जो मार्ग अहिंसेचा, शांततेचा आणि सत्याग्रहाचा मार्ग आपल्याला दाखवला, त्या मार्गानेच हा एक विजय मिळालेला आहे पूर्ण जेनझीच्या या आंदोलनाला. तर त्याच्यामुळे आज देखील जेनझीनी हे दाखवून दिलं की महात्मा गांधी जिवंत आहेत आणि म्हणूनच मी हा आनंद साजरा करण्यासाठी महात्मा गांधींचा टी शर्ट घातला. हा आंदोलन काही फक्त आता पहिलं आंदोलन राहणार नाही. जे बेरोजगारीचा मोठा प्रश्न आहे तरुणाई समोरचा, त्यावर देखील असंच मोठ्या प्रमाणात आता तरुणाई प्रश्न विचारेल, जेनझी प्रश्न विचारेल. त्याची उत्तराला गव्हर्नमेंटला तयार राहावं लागेल. कारण की आज 3 लाख सरकारी पदं राज्यभरामध्ये रिक्त आहेत आणि देशभरात 30 लाख पदं रिक्त आहेत. तर त्याची भरती जोपर्यंत होणार नाही, नोकर भरती होणार नाही आणि लोकांना चांगले रोजगार मिळणार नाही, तोपर्यंत आपल्याला ही लढाई चालू ठेवील. हा जेनझी ही लढाई चालू ठेवेल. आणि प्लस कधी परत प्रधानमंत्र्यांनी इस्तिफा दिला आहे. जर त्या खुर्चीवर जर नवीन जरी बसला आम्ही, त्यांनी परत पेपर जरी लीक केले, आम्ही त्यांच्याकडनं सुद्धा परत इस्तिफा घेऊ. जर नवीन त्या खुर्चीवर बसला तरी आम्ही त्यांच्याकडनं इस्तिफा घेऊ. आता आमच्याकडे एवढी शक्ती आली आहे. बस. तर हे होते जळगावमधील जेनजी तरुणाई ज्यांनी सांगितलं की धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा जरी आत्ता झाला असला, हे आमचं पहिलंच पाऊल आहे विजयाचं. यानंतर सरकारला आम्ही कुठल्याही प्रश्नावर, समस्यावर आम्ही प्रश्न विचारत राहणार आहोत. आणि आत्ता जरी जे शिक्षण मंत्री जे नवीन येतील त्यांनी जरी यापुढे जर पेपर लीक सारख्या घटना घडल्या तर त्यांनाही आम्ही प्रश्न विचारणार आहोत. ही आमची ताकद आहे, ती आमची ताकद त्यांना दाखवणारच आहोत. प्रवीण पाटील, लाईव्ह 10 न्यूज, जळगाव.